नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्याच्या घराचा लिलाव कशा पद्धतीने थांबवला जातो, ते कोडं सूर्य आणि तुळजा कशा पद्धतीने सोडवतात आणि फायनली घर वाचवलं जातं। हे कसं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आता मारुतीच्या मंदिराच्या तिथे तर तुळजा पोहोचलेली असते, पण तिथे काही तिला तिचं कोडाचं उत्तर भेटत नाही। तिथं पुढचा मेसेज मिळतो तो म्हणजे वाटसरूसाठी असते। ती शाळा नसते, पण वाटसरू तिथं जाऊन विसावा घेतात। मग तुळजाला कळतं की धर्मशाळा म्हणजे तिथे वाटसरू येतात, राहतात, परंतु तिथं शिकवलं जात नाही, ती शाळा नाही हे तुळजाच्या लक्षात आलेलं असतं। तुळजा आता धर्मशाळेच्या जवळ पोहोचते। धर्मशाळेच्या जवळ तुळजा पोहोचलेली असते। ती शोध घेत असते, परंतु हाती मात्र काहीच लागत नाही। ती म्हणते की काय आहे हे सगळं, आणि मला ना प्रश्न पडला प्रेक्षकांनो, ही जी आशा आहे ती असं का वागत आहे? म्हणजे आता थेट आली आहे ना, मग दे ना, तुळजा आली आहे समोर, तिला एवढी कोडी घालायची काय गरज आहे? तुळजा समोर आहे, तिच्या हातात बॅग द्यायची, तिला सांगायचं आणि प्रश्न मिटवायचा। हा साधा सोपा विषय आहे, पण इथे आशाला मात्र कोड्यावर कोडी घालायची। ती तिकडे तुळजा कोण आहे का म्हणून विचारत पुढे येत आहे, परंतु आशा मात्र पुढे बोलतच आहे। पुढे तिचं वेगळंच सुरू आहे। इकडे आता ट्रस्टीची काही लोक आलेले असतात गावातली। ती म्हणत असतात की तुळजाताई तुम्ही इथे? तेव्हा तुळजा म्हणत असते की हो, जरा काम होतं ना, आणि फोनवर बोलत बोलत इकडे आले, रेंज नव्हती ना, त्याच्यामुळे आलेली आहे, असं तुळजा सांगत असते। तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे, पण आज घराचा लिलाव आहे ना तुमच्या, खरंच खूप वाईट वाटलं। हे सगळं बोलणं चाललेलं असतं। त्यानंतर सूर्याच्या बाबतीत असं व्हायला नको होतं असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। त्यावेळेस तुळजा पुढे येते। ती लोक ती असतात ट्रस्टीची, ती या धर्मशाळेचं डेव्हलपमेंटसाठी तिथं पोहोचलेली असतात, आणि तुळजाच्या पायात पुन्हा एक चिठ्ठी पडते। तुळजाच्या पायात पडलेली चिठ्ठी जी आहे ती आता तुळजा उचलते, पुन्हा त्याच्यावरती कोड असतं। तुळजा मात्र विचार करत असते की हे सगळं काय आहे, हे कोड कंटाळा आलाय तिला या गोष्टींचा। ती पुन्हा पुढचं कोड वाचते आणि ती विचार करू लागते, कारण इकडे आशा समोर आहे। तुळजाला बोलवायचं, तिच्या हातात पैसे द्यायचे आणि प्रश्न मिटत असतो, पण आशाला मात्र या गोष्टी करायच्याच नाहीयेत। आशाला फक्त कोड्यावर कोडी घालायची। ती बिचारी तुळजा ते कोड वाचत असते, आणि इकडं देसाईंनी फोन केलेला असतो तो शत्रूला, आणि शत्रूला सांगत असतो की निलाव खूपच वाढत चाललेला आहे इथे, आणि 20 लाखाच्या पुढे बोली गेलेली आहे। तेव्हा शत्रू म्हणत असतो की चांगली गोष्ट आहे, हे असंच वाढत चाललं पाहिजे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की शत्रू म्हणत असतो काहीही झालं तरीही सूर्याला हे घर मिळता कामा नये, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं, कारण त्याच्या डोक्यात तोच विचार भरलेला असतो। इकडे शत्रू म्हणत असतो की कसं आहे, काट्यानं काटा कसा काढायचा ना, हे जमलं पाहिजे, आणि एवढ्या नीच वृत्तीचा हा जो शत्रू आहे तो वागत असतो, त्रास देत असतो, सूर्याचं वाटोळं त्याला करायचं असतं, आणि त्यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न चाललेले असतात। त्याच्या डोक्यात फक्त एवढंच असतं, काहीही झालं तरीही सूर्या मात्र त्याच्यामध्ये बुडला पाहिजे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात, तेव्हा आता डॅडींना तो म्हणत असतो की डॅडी कसा वाटला माझा गेम, असं म्हणत तो डॅडींशी बोलू लागतो। इकडे आता म्हात्रे साहेबांकडे सूर्य आणि मामा आलेले असतात। म्हात्रे साहेब म्हणतात की काय हरकत नाही, सांगायचं तो फोनवर पैसे पाठवून दिले असते, 5 लाख काय 10 लाख ही घ्या, 5 लाखाची बॅग तयार आहे। तेव्हा सूर्याला आता पैसे दिले जातात। सूर्याला सांगितलं जातं कसं आहे माहितीये का, ही जी बॅग आहे ना ही घ्यायची, आणि पैसे काय दिले नाही दिले तरी चालेल। सूर्या विचारत असतो व्याज किती होते तेही सांगा, मला जुळवाजुळवी करायला बरी ना, असं सूर्याचं चाललेलं असतं। तेव्हा ते म्हणतात नाही, पैसे माघार द्यायचे नाहीत, तुम्हाला एक काम करायचं आहे। सूर्याला प्रश्न पडतो की आता कोणतं काम करायचं आहे? तेव्हा सूर्याला सांगितलं जातं की आता डॅडींचे तुम्ही जावई, तुम्ही डॅडींकडे शब्द टाकायचा आहे की येत्या निवडणुकीमध्ये डॅडींनी आमच्यासाठी काम करायचं आहे, आणि डॅडींनी आम्हाला मदत करायची आहे, ना की सरनोबताला, एवढी गोष्ट सांगितली जाते। तेव्हा मात्र इकडे डॅडींचं हे जे डॅडींच्या बाबतीतलं बोलणं असतं, तेव्हा सूर्या म्हणत असतो कसं आहे माहितीये का म्हात्रे साहेब, बाकी काही जमलं असतं, पण आज जे तुम्ही करायला सांगितलेलं आहे ते नाही करू शकत मी। कसं आहे, डॅडी माझ्यासाठी देव आहेत, आणि मी देवाला स्वतः सांगायचं, देवाला आज्ञा सोडायची आहे, हे करू शकत नाही मी। आणि मग सूर्या म्हणतो की ठीक आहे, मला नकोय तुमची मदत, असं सूर्या स्पष्टपणे सांगतो। तेव्हा मात्र
इकडे आता म्हात्रे साहेबांना तो नमस्कार करतो आणि तिथून निघायला लागतो, कारण सूर्याला ती मदतच नको आहे ना, कारण अशी मदत सूर्याला नकोच आहे. काहीही झालं तरीही सूर्याला आतापर्यंत स्वतःचा स्वाभिमान जपलेला आहे आणि त्याच्यासाठी डॅडी देव आहे, तर तो डॅडींना काहीही सांगू शकत नाही असं सूर्याचं म्हणणं आहे आणि सूर्या त्याच पद्धतीने वागणार असतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता लिलावाचा दर वाढत चाललेला असतो, वेगवेगळे अमाऊंट तिथे डिक्लेअर होत असते, सगळेजण तिथं असतात आणि सूर्या मात्र अजूनपर्यंत तिथं नसतो. सूर्या दादा कुठे आहे, तुळजा कुठे आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण त्याच बाबतीत बोलत असतात, पोरही तिथं असतात, पण सूर्या आणि तुळजा मात्र तिथं नसतात. आता म्हात्रे किती नालायक माणूस आहे बघा, म्हणजे हे सगळं डॅडीने केलेलं असतं. डॅडीला लगेच फोन करतो आणि सांगू लागतो की आला होता सूर्या. जेव्हा आम्ही ही अट ठेवली तेव्हा मात्र त्याने ती अट मान्य केली नाही, त्याने नमस्कार करून निघून गेला, त्याने ते पैसे घेतले नाहीत. जर डॅडी म्हणतात की ठीक आहे, मला माहित होतं तो कसा आहे, तो बरं झालं, आता तो पुन्हा आमच्याच दाराशी येणार आहे. तेव्हा म्हात्रे म्हणतात की कसं आहे, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, राजकारणात बापावरही कोण सख्या विश्वास ठेवत नाही, पण आम्ही तुमच्यावर ठेवलेला आहे, त्यामुळं मला काय वाटतंय माहितीये का, आमचं काम झालं पाहिजे. डॅडी म्हणतात की चला आता. डॅडीला मजा येत असते. इकडे शत्रू, त्याचबरोबर डॅडी, त्यानंतर छत्री, सगळेजण खुश झालेले असतात. डॅडींना आता शत्रू म्हणत असतो की काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की आता काहीही झालं तरीही आता डॅडी तुम्ही मदत करायची नाही. डॅडी म्हणतात अहो यालाच तर राजकारण म्हणतात ना, मदत करायची, मदत केली असंच वाटलं पाहिजे ना, कारण तो मदत घेऊन जेव्हा तिथं पोहोचणार तेव्हा तिथं सगळ्या गोष्टी झालेल्या असणार आहेत आणि मग हे सगळं आपल्या फायद्यावर पडणार आहे. लक्षात येतंय का, कारण तिथं निलाव झालेला असेल, त्याच्या हातात पैसे मिळेपर्यंत हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे आता आशा बॅग घेऊन पुन्हा त्या गर्दीत पोहोचलेली असते. आशाचं काय मला हे गणित कळलेलं नाहीये. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला समजतंय का, आशाने हे करायची काहीच गरज नव्हती. तुळजा आता मंदिरात पोहोचलेली आहे, तुळजा वैतागून गेलेली आहे, कुणीतरी आपल्याला फसवतंय, कुणीतरी आपले टिंगल करते. एकतर एवढी धोक्याचा दिवस आहे, एवढी धोक्याची घंटा मिळत आहे, तिकडे घर हातातून चाललेलं आहे, पैसे हाती लागत नाहीयेत आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की तुळजा वैतागून म्हणते की आता हे टाकून देते मी, कारण ह्याचा काहीही उपयोग नाही, असं तुळजाच्या डोक्यात चाललेलं असतं आणि तुळजा म्हणत असते. त्याचबरोबर आता आशा निघालेली असते आणि आशाच्या मागं काही लोक येतात. आई म्हातारे कोण आहेस तू, तेव्हा ती म्हणत असते काय नाही, वाट सुरू आहे मी, काय एका दिवसाचं सामान लागतं तेवढं सामान आहे माझ्याबरोबर. सूर्या आता गावात पोहोचलेला असतो, तो मामाला म्हणतो की तू घरी जा मामा, असं सूर्या मामाला सांगतो आणि सूर्या म्हणतो की आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, स्वतःचा स्वाभिमान ठेवायचा आणि बहिणींसाठी हक्काचं घर मिळवायचं का काय करायचं, कारण स्वतःच्या डोळ्यांनी घराचा लिलाव होताना पाहायचा, हे सूर्याचं बोलणं चाललेलं असतं आणि सूर्या मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असतो. तेवढ्यातच तुळजा पुन्हा ती चिठ्ठी उचलते आणि वाचायला लागते. ती म्हणते या चिठ्ठीचं उत्तर मला फक्त सूर्याच मिळवून देऊ शकतो, सूर्याच मला सांगू शकतो की या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय ते. आणि मग तिनं आता देवीच्या मंदिरात असते आणि इकडं सूर्याला फोन करते, सूर्याला म्हणू लागते की सूर्या माझं एक काम आहे, तू आत्ताच्या आत्ता कुठं आहेस ना तिथून ये, कारण आपल्याला घर वाचवण्यासाठी मार्ग मिळालेला आहे, असं ती सूर्याला सांगत असते. आणि तेव्हा मात्र सूर्या म्हणत असतो, म्हणजे सूर्या विचार करत असतो तुळजाने मला बोलवलंय, जाऊ का, आणि सूर्या तुळजाकडे जायला निघतो. मग तिथे गेल्यावर सूर्याला ती कोडं दाखवते आणि त्याचबरोबर सूर्या आणि तुळजा दोघंही ते कोडं सोडवतात आणि एका झाडाच्या जवळ पोहोचतात. सूर्या म्हणतो की अगं हेच ते कोड आहे आणि हेच उत्तर आहे, चल आता जाऊया, आपल्या घराचा लिलाव होतोय, अगदी 35 लाखापर्यंत बोली लागलेली आहे आणि आपल्याला तिकडं पोहोचलं पाहिजे. आणि सूर्या त्या झाडाच्या तिथून निघतो आणि तेवढ्यात त्याच्या पायाला ठेस कळतं आणि पाहतो तर काय, पैशांची बॅग तिथं असते आणि ती पैशांची बॅग तो उचलतो. फायनली आता बोली पूर्ण व्हायच्या आधी, लिलाव पूर्ण व्हायच्या आधी सूर्या 5 लाख रुपये घेऊन तिथं पोहोचलेला असतो. आता सूर्याने तर घर वाचवलेलं आहे, पण तो देसाई आता कोणता मोडका घालणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.